जमिनीच्या वाटपासाठी दावा दाखल केलेला आहे, परंतु प्रतिवादी कोर्टात हजर राहत नाही. आमच्या बाजूने निकाल लागेल का असा. नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक. कोर्ट दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये मग तो दावा कोणत्याही प्रकारचा असो, त्या प्रत्येक तारखेला प्रतिवादीने गैरहजर राहणे किंवा वादीने हजर राहणे हे आवश्यक नसते. ज्या दिवशी वादीने काही पूर्तता करावायची आहे, वकिलांना माहिती द्यावायची आहे, त्या दिवशी वादीचे वकील वादींना हजर राहण्याबाबत सांगत असतात. प्रतिवादी यांना ज्या ज्या वेळी हजर राहणे आवश्यक आहे त्यावेळी प्रतिवादी हजर राहण्यास त्यांना त्यांचे वकील सांगत असतात. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखादी गोष्ट वादीने करावायची असल्यास व ती वादीने न केल्यास वादीच्या विरुद्ध योग्य ते आदेश केले जातात व तशीच गोष्ट प्रतिवादीच्या बाबतीतही होते. म्हणून वादी किंवा प्रतिवादी हे प्रत्येक तारखेस हजर राहिले किंवा हजर राहिले नाहीत हे महत्त्वाचे नसते. ज्यांचे ज्या दिवशी काम असते, ज्यांना ज्या दिवशी त्यांचे वकील आवश्यक त्या पूर्तता करण्यासाठी बोलावतात, त्या दिवशी हजर न राहिल्यास मात्र माननीय न्यायालय त्यांच्या विरुद्ध योग्य ते आदेश करू शकतात.